आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे दुपारी ठीक 4 वाजता खासदार रामराव वडकुते यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, उमेश नागरे, नारायण खेडकर, के शिंदे, संजय कावडे, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित आदींची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। तसे तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो, परंतु रितसर निवडणूक पत्र घेतल्यानंतर पहिल्यांदा मी आपल्यासमोर आलो आणि आज मी जाहीर करतो की निवडणुकीमध्ये माझा राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेली आहे, मी विजयी झालो हे सांगण्याकरता आपल्या मार्फत आलो। आपण मीडियामार्फत सगळं ऐकलेलं आहे, परंतु रितसर माझी निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि त्याच्यामध्ये बिनविरोध निवडून आलो। एक माझ्यासाठी भाग्याचा दिवस की जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मला एक राज्याच्या उच्च हॉस्पिटलमध्ये बसण्याची संधी आली। त्या उद्देशानं आपल्याला सगळ्याला परिचित व्हावं, आपल्याशी हितगुज करावं या उद्देशानं आले। आपल्याला काही विचारायचं असेल तर आपल्याला परवानगी आहे। बाबतीमध्ये परवाच एक बैठक झाली। 16 मार्चला आझाद मैदानावर होळकरांची जयंती साजरी करून मोठ्या प्रमाणात धनगर समाज गोळा होणार होता। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली। त्यांनी सांगितलं की तुम्हाला येण्याचं असेल तर लोकशाही बंधन करता येणार नाही, आपण यायचं तर जरूर या, परंतु मार्ग सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ॲडव्होकेट जनरलशी यांच्याशी चर्चा करून आपण तो मार्ग सोडवण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे। यासाठी दिवसापासून आम्ही पाठपुरावा करतो। त्या पाठपुरावाला यशसुद्धा आलं होतं आणि 2024ला GR सुद्धा निघाला होता, परंतु अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही आणि म्हणून पहिलं काम मी खासदार झाल्यानंतर काल माननीय मंत्री महोदयाला बोललो। त्यांना सांगितलं की GR पैनगंगानगरला 9 ऑक्टोबर 2024ला आपल्याला मी देणार आहे। 2024ला इसापूर धरणाला आद्य क्रांतीवीर राजे नवसाजी नाईक जलाशय असं नाव देण्याचं ठरलं अधिकृत, कारण परवाच साहेबांना सर्टिफिकेटसुद्धा मिळालं की आपण खासदार झाला म्हणून, आणि सर्टिफिकेट मिळाल्यावर त्यांनी आज ही पत्रकार परिषद घेतली। इतके दिवस अनौपचारिक अशी खासदार म्हणून आपण बोलत होतो, पण औपचारिकदृष्ट्या ते आता खासदार झालेले आहेत, म्हणून आपण त्यांचं सर्वजण हिंगोलीवासी त्यांचं हार्दिक स्वागत करू। रेल्वेचे अनेक प्रश्न अनेक दिवसाचे रजवट होते, तेही प्रश्न आपण खासदार साहेबांकडून घेऊ। तसेच रेल्वेच्या संदर्भात मोठा बॅकलॉगसुद्धा आहे। कालच आमचे के शिंदे साहेब, संजय कावडे आम्ही चर्चा केली की एखादी पटरी आपण जर जिंतूरला जोडलं तर तेही बरं होईल, तोही विचार आम्ही खासदार साहेबांसमोर मांडणार आहोत। जालना जिंतूर अशी, आणि त्यानंतर पुन्हा एकदा जालना जिंतूर हिंगोली वारंगा अशी एक नवी पट्टी निर्माण व्हावी अशी मागणी आमची आहे। त्यानंतर आपण सर्वजण आणि शहरातले काही जाणकार रेल्वेच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित करतात, त्यांच्या समवेत 2 एप्रिलनंतर एक बैठक खासदार साहेबांच्या सोबत आपण करू आणि रेल्वेचे प्रश्न हे घरात लावण्याचं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण नेऊया।